प्रवचन सेवेसाठी निवडलेला विषय आपल्या धर्मामध्ये स्त्री आणि स्त्रीचं जीवन हेच खरं कुळाचं दर्शन असतं. कुळ ही स्त्रीत्वाच्या वर्तनाची एक प्रदर्शन असतं. ज्या कुळातल्या स्त्रिया शालीन आहेत त्या कुळाचं नाव धर्म परंपरेमध्ये एक खानदानीच्या उच्चतेकडे घेऊन जातं. दुर्दैवाने गेल्या काही दशकामध्ये या धर्म परंपरेचा पगडा वर्तमान काळातील राज्यव्यवस्थेमध्ये असणाऱ्या कायद्याच्या काही तरतुदी, योग्य अयोग्य याबद्दल नंतर चर्चा करू आपण, पण काही तरतुदी, त्यामुळे अनेक कुळांचा क्षय झाला. बघा, ही चिंतनाची बाजू आहे. धर्म हा समाजाच्या कल्याणासाठी असतो. समाजाचं कल्याण ज्या विषयात आहे तो विषय धर्माचा असतो. आणि भगवद्गीतेमध्ये ज्यावेळेस भगवान कृष्ण अर्जुनाशी चर्चा करत होता, कुरुक्षेत्रावरती अर्जुनाला घेऊन गेल्यानंतर रथाच्या मध्ये उभा झाल्यानंतर जेव्हा समोर असणारे आपले विरोधी पक्षाचे सर्व योद्धे, ज्यामध्ये आपले गुरुजी, आपले आजोबा, आपले पंजोबा, आपले चुलत एवढे काही भावकी आहे, यांच्याशी लढताना आपलं भविष्य काय राहील आपल्या कुळाला असं चिंतन करताना एवढा धनुर्धारी अर्जुन पण थरथर कापायला लागला. वेपतूच शरीरे मे रोम हर्षाच जायते गांडीवम संसृते हस्तार त्वक्ष एव परिदह्यते सिदंती मम गात्राणी मुखच एव परिशुष्यते न शक्नो अवस्था तू नुपतुचते. म्हणा नाही हो, मी सोडून देणार, मला नको ते, तिकडे गेलं ते तिकडं. आपल्या मराठी भाषेत आपण गावरून गेलं तिकडं जातं, ते तुमचा अर्थ माहिती. मग त्याला समजून सांगायला भगवद्गीतेमध्ये कृष्ण प्रयत्न करत होता. अरे बाबा, असं नाहीये, तुझं धर्मकार्य, नीती अनितीचा विषय, न्याय अन्यायाचा विषय, हा सत्य असत्याचा विषय, आणि मग इथं तुला ह्या कडे लढावंच लागल. आणि मग त्या अर्जुनाला कमी समजू नका. अर्जुनाने याचं स्पष्टीकरण देताना चिंतन सर सांगितलं, कुलक्षये प्रश्यंती कुलधर्मा सनातना धर्मे नष्टे कुलम कृष्णम अधर्म अभिभावात कृष्ण अधर्म अभिभावात प्रदुष्यंती कुलश्रिया श्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायन्ते वर्ण संकरा संकरो नरकायेवच कुलघ्नानाम कुलस्सच पतन्ति पितरो दोषा लुप्त पिंडोदक क्रिया दोष एतै कुलघ्नानाम वर्ण संकर कारकै उत्सादन्ते जाती धर्माश्च कुलधर्माश्च शाश्वताः. आता हे झालं संस्कृत. सांगितलं कोणी? अर्जुनाने. उपदेश काय फक्त कृष्ण एकटाच करू शकतो असं नाही. काही क्षेत्र अर्जुनाला सुद्धा ज्ञात होते. काही क्षेत्रातला व्यवहार अर्जुन जाणत होता. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा अशी समाजामध्ये सुद्धा व्यवस्था असते की प्रत्येक ठिकाणी नवराच बायकोला उपदेश करतो असं नाही. काही ठिकाणी बायकोला करावा लागतो नवऱ्याला उपदेश. प्रत्येक ठिकाणी बापच पोराला समजून सांगतो असं नाही. काही ठिकाणी पोरालाही बापाला समजून सांगावं लागतं. परिस्थितीजन्य विषय असतात. पण हा चिंतनाचा भाग पहिल्यांदाच तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न मी करतोय. कारण स्त्री शक्ती, नारी शक्ती ही आपल्या धर्मातली सगळ्यात पूजनीय गोष्ट आहे. म्हणून तर आपल्याकडे एक तत्व आहे भाऊ, गडीर खांदितो आणि पाणी लागल्यावर सावासनी जीव घालितो. बरोबर का? आपण कसा विचार करू, गडी का नाही जीव घातले? नाही म्हणले, सावासनी घातले. कशाच्या? इरीला पाणी लागलं. इयर कोणी खाल्ली? गड्यानी खाल्ली. आणि सावासनी कोणत्या? बया घातल्या जेवायला. त्या बया होत्या खांदायला नाही. पण यत्र नारीस्तु पूजन्ते तत्र रमन्ति देवताः. जे ज्या ठिकाणी नारी शक्ती, स्त्री शक्तीची पूजा केली जाते त्या ठिकाणी देवतेंचा वास असतो. आता हा विषय सामाजिक आहे, हा विषय धार्मिक आहे आणि हा विषय काळाच्या
पडद्याआड गेल्यामुळं समाज व्यवस्थेचा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झाला. काय सांगितलं अर्जुनाने? कुलक्षय प्रणश्यंती कुलधर्मा सनातना. हा सनातन धर्म आहे ना, हा सनातन धर्म कुळाच्या परंपरेच्या वाढीसाठी निर्माण झाला. लग्न का करायचं? लग्न का करायचं याचं उत्तर आपल्या धर्मामध्ये दिलेलं आहे. वंशवृद्धीसाठी लग्न करायचं. लग्न का करायचं? लग्न न करताही या जगामध्ये जगता येतं ना. स्वैर जगण्याचा अर्थ आपल्याला बंधनात ठेवण्याचा प्रयत्न धर्म का करतो? कारण आमच्या विवाह संस्थेची उत्पत्तीच मुळात आपल्या कुळाचं वृद्धी करण्यासाठी झालेली आहे. आणि मग कुळ कोणाचं? विवाह संस्थेमध्ये ज्याच्या घरी आम्हाला दिलं, ज्या मुलीला ज्या घरात दिलं, त्या घराच्या कुळाची वृद्धी करण्यासाठी दिलं, वंशवृद्धीसाठी दिलं. आणि वंश परंपरा ही एकमेव परंपरा आहे की जी तुम्हाला तुमच्या परंपरेचा खंड पडू देत नाही. वंश परंपरा. बरोबर का? आता ह्या सगळ्या परंपरेची अनेक परंपरा मोडीत निघाल्या, अनेक परंपरा बदलल्या, आता नवीन नवीन परंपरा सुरू झाल्या. पण वंश परंपरा ही अशी परंपरा आहे की जी अखंडित राहणं हेच आमच्या धर्माचं मूळ तत्वज्ञान दिलेलं आहे. आता याच्यावरती फार विरोधाभासी चिंतन असेल. कुणी म्हणेल असे लोकसंख्येची वाढ झाली, कुणी म्हणेल लोकसंख्येचा स्फोट झाला. तर याचं जे धार्मिक प्रमाण आहे, आता हे पण नवीन शब्द नाही तर काय, विषय गंभीर असतात. कधी कधी लोकांना त्यातला नकारात्मक अर्थ काढायची सवय असते. वंशवृद्धीचं प्रमाण किती असावं? बरोबर का? आता आमच्याकडे 1970 साली त्रिकोण आला. हम दो हमारे तीन त्रिकोण आला. आता त्रिकोणही कोणी काढला? सरकारनेच काढला ना. मग त्रिकोण गेला, त्रिकोणाच्या जागेवर काय आलं? हम दो हमारे दो आले. बरं का? त्रिकोण गायब केला. आता 3 बाजू गायब केले, एकच बाजू ठेवली, म्हणजे हम दो हमारे दो. आणि मग आता पुढे पुढे काय म्हणले? दोनाचं काय म्हणले? एक बाज झालं म्हणजे त्यालाच नीट सांभाळा, त्यालाच नीट सांभाळा. बरं का? आता बघ, पहिल्या लोकांनी 8 सांभाळले. अष्टपुत्र सौभाग्यवती बामण आला का? मग त्याला तांब्याचं भांडं दिलं, त्याला लगेच काय म्हणे? अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ. आता यांनी 8ला जेर काढला. जेरच म्हणते ना, बामणाने काढले काय? जेरच असते. अष्टपुत्र सौभाग्यवती भाऊ. आता हा जेर काढायला यांना परवानगी दिली कोणी? का बरं केलं यांनी असं? का बरं हा शब्द प्रचलित झाला? याचं चिंतनही केलं गरजेचं आहे ना. रोज आपलं काहीतरी वर्तमान काळात कुणीतरी काहीतरी सांगायचं आणि त्याचा काही परिणाम आपल्या जीवनामध्ये आपल्याला पिढ्यानपिढ्या अपरिवर्तनीय भोगावं लागायचा, याचंही चिंतन आपल्याला करण्याची गरज आहे. मग हा अर्जुन त्या युद्धात जे काही घडेल, कोण जिंकेल कोण हारेल हे नंतरच झालं, पण जे मरतील ती आपली भावकी मरणार आहे. काय म्हणला अर्जुन? भावकी मरणार आहे. समोर आहे भावकी, इकडे भावकी ना. जे मरतील, आमच्यातले मेले तर आमचेच भावकी मरणार आहे, त्यांच्यातले मेले तर आमचीच भावकी मरणार आहे. भले ते तुमचं दुश्मनी असू द्या, पण भावकी तर आहे ना. मग मेली भावकी. बरं का? युद्ध करायला काय गडी आहेत का बाया जातात? गडी जातात ना. मग गडी मेले, शिल्लक कोण राहिलं? बाया शिल्लक राहिल्या. ज्या युद्धात नरसंहार झाला, बरोबर का? आता नरसंहार या शब्दात मादी संहार कुठे नाही. बरं का? नीट ऐकून घ्या. आता हे नवीन आहे पण फार गरजेचं आहे. म्हणून या विषयामध्ये प्रमाण सहित आपण बोलतोय. म्हणजे असं नाही की काहीतरी मी आपलं विचार केला बोलून. धर्माचं प्रमाण आहे. भगवद्गीतेचा श्लोक आहे. अर्जुन विषादयोग अध्याय आहे आणि अर्जुन म्हणतोय कुलक्षये प्रणश्यंती कुलधर्मा सनातना धर्मे नष्टे कुलम कृष्णम अधर्म अभिभावात उत. अधर्माची वृद्धी होईल कधी? ज्या वेळेस हा युद्धभूमीवर नरसंहार होईल, गडी मरतील आणि तरुण बायका शिल्लक राहतील. आता हा शब्द फार महत्वाचा आहे. युद्ध काय डंगरे डोंगरे करीत नाही. 65च्या पुढच्यांना युद्धाला नेलं जात नाही. कोण जातं? 25, 30, 35 असे. आणि 25, 30, 35च्या युद्धात मेले, मग त्यांच्या बायका काय 50च्या पुढच्या असते का? नाही. 20, 25, 25, 30. म्हणजे ज्यांची वय ही आता संसारामध्ये रममान व्हावी अशांना काय होईल? अशा महिला विधवा होतील.
आता हा शब्द फार महत्वाचा आहे, यावरती चिंतन करणं गरजेचं आणि याच्यावर उपाय शोधणं सुद्धा धर्माचंच काम आहे. धर्म म्हणजे 2000 वर्षापूर्वी लिहून ठेवलेला कायदा आज लागू आहे की नाही हे पाहण्यासाठी सुद्धा धर्मपंडितांचं काम आहे. असं नाही की भाऊ त्या काळात लिहून ठेवलं आणि मग तेच चालू ठेवा, तेच चालू ठेवा. धर्म शाश्वत आहे, धर्म शाश्वत आहे, पण समाज मात्र परिवर्तनीय आहे आणि परिवर्तन हाच जगाचा नियम आहे. कुणी सांगितलं? भगवद्गीतेमध्ये सांगितलं की परिवर्तन हाच जगाचा नियम आहे. मग परिवर्तन नियमात पण झालं पाहिजे, परिवर्तन कायद्यात पण झालं पाहिजे, परिवर्तन धर्म परंपरेमध्ये सुद्धा होणं अपेक्षित आहे. जर सगळीच माणसं गाड्या घोड्यांचा वापर करत असतील आणि जर सगळ्यांकडे तेवढी ऐपत असेल आणि जर तुमच्याकडे ती व्यवस्था असेल तर तुम्ही त्याचा वापर का करू नये याचंही उत्तर शोधलं पाहिजे ना. नाही भाऊ असं हे आणि ते आमच्याकडे लिहिले की तुम्हाला असंच करावं लागेल. पण या वेळेला आपल्याला चिंतनीय गोष्ट अशी असते की तुम्हाला जावं लागेल हा शब्द महत्वाचा आहे. मग तुम्हाला पायीच जायला पाहिजे. ज्या वेळेस साधन नव्हते त्यावेळेस लोकांची गाडीची इच्छा सुद्धा हिंगणगावातून नगर लोक पायी जायचे आणि मग एखादा आता निघाला म्हणला नाही वा आमचा आज पायी जात होता, मी पण आता परंपरा चालू केली. लोक कामं करून घरी येतील तरी आकडं कुठं बसून म्हणले फाट्यावर गेलो का बरं. लोक म्हणले आम्ही आलो घरी काम करून का बरं. वेळ आणि सुविधा यांचा जर व्यवस्थित वापर करायचा असेल तर तुम्हाला तंत्रज्ञान स्वीकारावंच लागणार आहे. हे तुम्हाला असं म्हणून चालणार नाही की बा पूर्वीच्या काळी नदीच्याच पाण्यावरती आमचं सगळं घर चालायचं आणि आता आमच्याकडे नळाला जरी पाणी आलं तर आम्ही अजून नदीचंच पाणी भरतो. ठीक आहे ना, नदीला जे पाणी आहे ते पाणीच आहे, नळाला जे पाणी आहे ते पाणीच आहे, पण त्याच्यामध्ये असणारी तरतम भावाची शुद्धता ही आमच्या आरोग्यासाठी महत्वाची आहे. आणि मग आरोग्य जर आमचं अबाधित राहणार असेल तर कुंभमेळा काय अजूनही आम्ही कुठे जायला तयार आहोत. पण आमच्या आरोग्याचे धोके जर आम्हाला निर्माण करून धर्म चालवायचा असेल तर असा धर्म चालवायला शिकवला कुणी? ज्या धर्म परंपरेमध्ये आरोग्याचा धोका निर्माण होऊ शकतो, ज्या कर्मामध्ये आरोग्य हा सगळ्यात मोठा प्रश्न ऐरणीवर येऊ शकतो, असं धर्मकार्य आम्हाला विचारपूर्वक करण्याची गरज आहे. तुम्हाला गुरुजी सर एक उदाहरण देतो. आमचा इस्लाम धर्मामध्ये पवित्र यात्रा असते, हज यात्रा. त्या हज यात्रेचे जे 5 दिवस असतात ना, त्या 5 दिवसाची यात्रा पूर्ण झाल्यानंतर तुमच्यामध्ये असणारा वाईट विचार सोडून देण्यासाठी त्या यात्रेच्या शेवटी एक अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली असते की एका ठिकाणी राक्षस ठेवलेला असतो, त्याला अरबीमध्ये शैतान म्हणतात. तो शैतान इथं आहे असं समजून आपण दगड घ्यायचे आणि त्या शैतानला मारायचे. का मारायचे? आपण नाही का रावण जाळतो म्हणजे काय आपल्याच चिंध्या आणतो, आपल्याच घासलेट तर भेटत नाही, आता गॅसवर करावं लागेल काही दिवसांनी, पण तिथं पेटवायचं ना आपणच पेटवायचं ना आपण टाळ्या वाजवायच्या रावण जाळला. पण आमच्या अंतःकरणातला रावण जळाला का हे आम्ही कधी पाहिलं नाही. उलट ज्यांच्या अंतःकरणात रावण आहे तेच फोटो काढतात का रावण जळला, रावण दहन कार्यक्रम आमच्या गावात झाला, आमच्या अमुक माणसांनी त्याचा दहन केला, तो दहन त्या कागदाचा झाला, तो दहन त्या कापडाचा झाला, पण याच्यातला रावण जळाला का नाही. तसं त्या यात्रेमध्ये एका ठिकाणी व्यवस्था होती. आता पूर्वी लोकसंख्या, जाण्याचं प्रमाण आणि इतक्या दूर प्रवास हे सगळं दुर्मिळ होतं, लोकांना जायला संधी कमी असायची, प्रवासात लोक मरायचे, म्हणून त्या यात्रेला जातानाच तुमचा शेवटचे कपडे घेऊन जायचे. कारण जर तुम्ही गेले तर सांगायचं एक कपड्यातच याचा कार्यक्रम करून टाका, म्हणून त्याला काय म्हणतात कफन साथमध्ये घेतात. आता त्याला भाषेमध्ये ऐराम म्हणतात. म्हणजे काय, एक ढवळं कापड वरती एक ढवळं कापड खाली घालून जायचं. ते नाही सांगत मी काय सांगतो ते ऐकून घ्या, आणि मग त्याला दगड मारायचे, आणि दगड मारले की तुमचा तो प्रवास सुखाचा आणि पूर्ण होतो, देव तुम्हाला प्रसन्न होतो आणि तुम्ही घरी येऊन माणसासारखे देवासारखे वागता की जे शैतान तुमच्यामध्ये घुसलेला असतो, जो तुमच्यामध्ये पापी विचार घुसलेला असतो तो निघून जातो. मग ते यात्रेकरूंची संख्या वाढली. मग पुढे काय व्हायला लागलं सर, त्या यात्रेमध्ये येणारे बरं त्याचा टायमिंग ठरलेला असायचा की सकाळी इतक्या वाजल्यापासून इतक्या वाजेपर्यंत हा कार्यक्रम असेल. मग टायमिंग छोटा, लोकसंख्या जास्त, लोक चंगराचंगरीत मरायला लागली. इतके चंगराचे नाही म्हणले दगड मारला गेले तिथे मेले. दरवर्षी बातम्या यायला लागल्या 10,000 मेले, 2,000 मेले, 5,000 मेले, जसं कुंभामध्ये किती मरायचे लोक. मग ही व्यवस्था अनेक वर्ष या चंगराचंगरीत चालली.
शेवटी त्यांच्या प्रशासनाने एक निर्णय घेतला की आपण एकतर याच्यात कालावधी वाढवू, नाही तर सैतान मोठा करू ना, सैतानच मोठा करून टाकू बुवा, एवढी जागा आहे त्याला, त्याच्याऐवजी अजून मोठं परतन करू. आणि मग त्यांनी आता व्यवस्था बदलली, 7 मजली सैतान करून ठेवलं. 7 मजल्यावरती, खाली मधला वर मधला रुंदीत वाढवायला गेलं तर लोक जुने लोक धर्मकांड हे सोपं समजता का तुम्ही, धर्मामध्ये दगड हलवायला काय धर्मावर अधर्म करायला लागला. मग म्हणले रुंदी वाढवू नका, लांबीवर उंची तर वाढवाल म्हणली, उंची वाढवायला काय हरकत आहे, रुंदीत तेवढी झाली. मग 7 मजले केले, त्याला व्यवस्था केली, तेव्हापासून एकही बातमी येत नाही. याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ तुमच्या विचारांवर धर्म आहे. धर्म हा तुमच्या शरीरावर नाही, तुमच्या कृतीवर नाही. म्हणजे तुम्ही जी कृती करता त्या कृतीतून तुमचं अंतःकरण परिवर्तित व्हावं, तुमच्या मनातले विचार बदलावे, तुमचं चित्त शुद्ध व्हावं, म्हणून ही कृती. इथं सुद्धा ब्राह्मण आला, त्यांनी पूजा मांडली. ही पूजा म्हणजे सर्वस्व नाहीये. या पूजा ज्याच्या हातून केली जाते त्याच्या मनात समर्पणाची भावना जागी व्हावी, समर्पित भावनेतून हे सगळं करावं. आणि त्याचा उद्देश भौतिक गोष्टीतून भावनिक प्रदर्शन करावं. त्याचा सगळा उद्देश भावावर आहे, भावनेवर आहे. आणि म्हणून दशक्रिया विधी हा भावनेचा विधी आहे. इथे भावना, मनामध्ये भावना, हे आमच्या आजीविषयी, हे आमच्या बहिणीविषयी, हे आमच्या सासूविषयी, आमच्या मनामध्ये भावना उचंबळून येतात. आणि मनाच्या भावना मग त्या विचारात परिवर्तित होतीलच असं नाहीये. त्या भावनेतूनच श्रद्धांजली, भावनांजली, सुमनांजली आपल्याला अर्पण करता येते. आणि मग हा विषय कुठे आला, तुम्हाला या कुळधर्माचं सांगत होतो. कुळधर्माचं सगळ्यात मोठा धर्म कुळधर्म आहे. कुळधर्म हाच एकमेव धर्म आहे की ज्याचं पालन आमच्याकडून घडलंच पाहिजे. ग्रामधर्म, देशधर्म, राष्ट्रधर्म, सनातन धर्म हे बाकीचे सगळे दुय्यम आहेत. एकच धर्म आहे कुळधर्म. आणि म्हणून तर प्रत्येक माणसाला एक कुळदेवी असते आणि एक कुळदेव असतो, बरोबर का. कुणी असू द्या, प्रत्येकाला एक कुलदैवत असतं. मग कोणाचं खंडोबा असेल, तर कुणाचं म्हसोबा असेल, तर कुणाचं भैरोबा असेल, तर कुणाचं कालभैरव असेल, तर कुणाचा बालाजी असेल. कोणाच्या कोणत्याही या हिंदू संस्कृतीमध्ये कुलदेवतेशिवाय तुमचं परंपरा चालली नाही. माणसं गाव बदलतील. समजा हिंगणगावात वास्तव्याला असणारी लोक नोकरी धंद्यानिमित्त दुसऱ्या गावात नोकरीला गेली असेल आणि मग त्यांच्या मुलांनी इथलं सगळं विकलं असेल, तिथं सगळं घेतलं असेल. त्यांच्या नातूला विचारलं तुम्ही कुणाले, ते म्हणले आम्ही वाघोलीचे. का बरं? अहो आमच्या आजी इथं राहिले, आमचे पहिले आम्हाला माहिती, आमचा जन्म तिथं झाला. म्हणजे ते कुठले झाले, ते झाले वाघोलीचे. तसं हिंगणगावात सुद्धा कुणीतरी आले असतील, कधीतरी आले असतील, त्यांना इथं त्यावेळेस आश्रय मिळाला असेल, त्यावेळेस त्यांचे तिकडचे सगळं सोडून दिलं असेल. आणि त्या काळात या गोष्टीला फार महत्त्व नव्हतं, आश्रयाला महत्त्व होतं. आणि मग ते इथं आले असतील, त्यांना काय झाले, हिंगणगाव निवासी झाले. तुमचं गाव बदलता येतं, तुमचं कर्म बदलता येतं. बा पहिले मी याची नोकरी करायचो, आता ती नोकरी सोडली, आता हा धंदा सुरू केला, तो धंदा सोडला, आता हा धंदा सुरू केला. काम धंदाही बदलता येतो. पण बदलता काय येत नाही माहिती का, बदलता कुळ येत नाही. कुळ कधीच बदलता येत नाही. भले आडनाव बदलता येतं पण कुळ कधीच बदलता येत नाही. म्हणून कुळधर्म हा सर्वात श्रेष्ठ धर्म आहे. कुठल्याही घरात कुठलंही कार्य काढलं तर पहिल्यांदा कुळधर्माचीच विचार केला जातो. म्हणून तर देवक काढलं, देव बसवले. आता प्रत्येकाच्या परंपरेमध्ये तर थोडी शॉर्टकट तर आली. आता अचानक एकदम वन डे ते काय म्हणतात गेट किंग म्हणतात, तशा प्रकारे आता आमच्या व्यवस्था बदलल्या. पण सगळ्यात पहिल्यांदा आपल्या घरामध्ये जे देवाचे टाक असतात ना, टाक हे एकमेव आमच्यासाठी पूजनीय पहिल्यांदा असतात. सगळ्यात पहिल्यांदा काय तर आपल्या देवाचे टाक. मग आपल्याकडे ही परंपरा आहे की लग्न झाल्यानंतर कुणी खंडोबाला जातं, ज्याच्याकडे ज्याचा देव असतो, कुणी माहूरगडाला जातं, कुणी ज्याच्या त्याच्या इतिहासामध्ये कुळाच्या देवादेवतांना जातात. म्हणजे मला काय म्हणायचं होतं की धर्म हा कुळ विषयाला धरून चिकटलेला असतो. कुळधर्म इथूनच सुरुवात होते याची. मग अनेक कुळ एकत्र करून समाज धर्म तयार होतो. म्हणजे लग्न विधीमध्ये तुम्हाला समान आडनावाची मुलगी करता येते, फक्त तुमचं कुळ वेगळं असायला पाहिजे, कुळ वेगळं पाहिजे. म्हणजे कुळधर्मामध्ये तुमच्या खानदानीचा विषय तुमच्या कुळधर्मात येतो. म्हणून देवक 2 असले पाहिजे.
देवक ज्याचं त्याचं असतं ना, हे देवक सुद्धा कुळावर असतं. आता हे देवक कुणी ठरवले याचं एक चिंतन आहे. काय असं काय उगाच बोगस भाऊ तुम्ही घेऊन टाका हे चिन्ह, जसं आपण इलेक्शनला चिन्ह घेतो, हो तुम्ही घेऊन टाका आमकं तुम्ही, असं नाही आहे. याचं वाटप असं झालेलं नाही तर तुम्हाला चॉईस दिला असं नाही आहे. ज्याचं त्याचं परंपरेमध्ये असणारं देवक हे धर्मामध्ये व्यवस्थेचं वाटप करताना दिलेली एक सांकेतिक प्रभाषा आहे. मग कुणाचं कणीस असतं, कुणाचं गवत असतं, कुणाची काडी असते. आता हे का केलं तर याला या निसर्ग व्यवस्थेचं ज्या वेळेस संगोपन करायचं असतं तर ही विभागणी करणं अपेक्षित होतं, आवश्यक होतं. म्हणून त्या त्या काळात त्या त्या कुळाला त्याचं संगोपनाची जबाबदारी देण्यात आली आणि म्हणून त्या त्या कुळाला ते ते देवक त्या त्या कुळाला ते जोडलं गेलं. आता याच्यावरती थोडा अभ्यास करताना आजही आपण देवक धरत बसलो, आपल्याला ती काडीच माहित नाही, अजून काडीच पाहिली नाही आपण. नाही म्हणले आमची सुरुडाची काडी. मी एक जण मला म्हणलं ही काडी कुठं भेटते हो? म्हणलं ते तुझ्या पुस्तकातच भेटते हो, दुसरीकडे कुठं भेटली नाही मला, मी अजून बघितली नाही तो देवक कुठं दिसतं ते. म्हणजे तुम्ही आता जर काळानुरूप विषय बदलले नाहीत तर तुम्ही अजूनही सुखाला आणि आनंदाला मुक्ताल आणि याच्यातून तुमच्या पदरी काय पडेल, दुःखच पडेल. कारण काय होतं, अनेक ठिकाणी विवाह जमत आले, सगळं अनुकूल आहे आणि इथं येऊन घोडा आडतो. नाही म्हणले बाबा ते असं आहे तसं आहे. मग नकारात्मक विचार मनामध्ये थोडा आला की माणूस तो 1% विचार सुद्धा धरून ठेवतो आणि 99% सकारात्मक विचारावर पाणी पडतं. फार जुळत आलं आणि एकानेच फक्त आपण म्हणतो माशी शिकली, अशी माशी शिकली. आता माशीला शिकताच येत नाही, तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो, तरी पण माशी शिकली. आपण म्हणतो ना माशी शिकली का तो कार्यक्रम बिघडतो आणि मग इथं येऊन आता थांबायला लागले. आणि त्याच्यामुळं काय झालंय, त्याच्यामुळं प्रथम वरांची संख्या वाढत चालली आणि प्रथम वरांचं वय वाढत चाललं. आता प्रथम वराचं वय कितपर्यंत ऐकू शकता तुम्ही, 25, 30, 35, 40, 60लाही प्रथम वर जर शिल्लक असतील तर मग ती चूक कोणाची आहे, ती चूक रामदास समाज व्यवस्थेची आहे. ही समाजाची चूक आहे. आमच्याकडे फक्त पद आलं म्हणजे आम्ही सुखी झालो असं नाही. जबाबदारी आमची आहे. ज्या गावात पद आपल्याकडे आहेत त्या गावातल्या या व्यवस्था सुद्धा आपल्या जबाबदारीवर आपण सांभाळल्या पाहिजेत. पंच कमिटीचा अर्थ, पंच शब्दाचा अर्थ 5 का घेतले, कारण 5 ही विषम संख्या आहे. इथं कधीच मॅच टाय होत नाही. 5 संख्या जिथं असते तिथं एक तर 3 एका बाजूने असतील, 2 एका बाजूने असतील, 5 0 होईल, 4 1 होईल, बरोबर का. पण इथं कधीच असं होणार नाही. 2.5 कधी होतील का, होणार नाही. म्हणून आपल्या धर्मामध्ये जेवढे आकडे वापरले हे सगळे विषम आकडे वापरलेले. विषम आकड्यातून निर्णायक भूमिका घेता येतात. आता हे वाक्य थोडं समजून घ्या बरं का, कारण काय आहे याचा संदर्भ तिकडे लावू नका राजकारणात, इकडे लावा. इकडे तुम्हाला 11 शब्द पवित्र दिसेल. 12 नका देऊ, 10 नका देऊ, 11 द्या. 11, 7, 5 असे जे विषम संख्या वापरतात, कारण विषम संख्या ही निर्णायक व्यवस्थेला घेऊन जाते, अनिर्णित विषय ठेवत नाही. आणि धर्म कधीच कोणते विषय अनिर्णित ठेवत नाही. म्हणून काय सांगितलं, पंच कमिटी बसवा आणि त्या पंच कमिटीला GR काय निघतील, शासन काय GR काढेल, शासनाची काय व्यवस्था आहे, शासनाने काय कायदे केले, याच्यापेक्षा माझा गाव माझी जबाबदारी या विषयाला धरून आज विवाह संस्थेमध्ये काम करण्याची खरंच गरज आहे की या संस्थेमध्ये कुणीच लक्ष घालायला तयार नाही. जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने बघल असा गैरसमज करून आपण जबाबदारीतून मुक्त होतो आणि मग नंतर ही व्यवस्था फार मोठी अडचण तयार होते. आणि याचं उत्तर कुठं सांगितलं, भगवद्गीतेमध्ये अर्जुनाने हे प्रश्नार्थक निर्माण केलेलं चित्र आहे. कुलक्षय प्रणश्यंती, कुळाचा क्षय झाला, गडी गेले बाया उरल्या, आता काय होणार आहे, कुलक्षय प्रणश्यंती कुलधर्म सनातना धर्मे नष्टे कुलम कृष्णम अधर्म अभिभावात ऊत. अधर्माला ऊत कधी येतो, ज्या वेळेस गड्यांची संख्या कमी होते त्यावेळेस या समाज व्यवस्थेमध्ये अराजकता सुरू होते. कुलीन स्त्रिया, शालीन स्त्रिया मलिन विचारांच्या प्रवाहामध्ये प्रवृत्तीत होतात. बरोबर, कुलीनता, शालीनता आणि मलिनता हे 3 शब्द याच्यावरच भागवतो. याच्या पुढं याचे परत फोडणी देऊन याचे फोडाफोडी करायची गरज नाही. 3 शब्दात सगळं कळलं. कुलीनता, शालीनता आणि मलिनता. जोपर्यंत या व्यवस्थेमध्ये सगळं
व्यवस्थित आहे तोपर्यंत ती शालीनता टिकून राहते आणि ती कुलीनताही टिकून राहते. ज्यावेळेस व्यवस्था परिवर्तित होते, कारण हे शरीर आहे ना, शरीर, हे शरीर सगळ्यात विचित्र आहे आणि हेच तर आपल्या मानव जातीचं दुखणं आहे. मानव जातीचं दुखणं आहे की माणसाला आत्मा पवित्र मिळाला. बरं का सर, आता हे वाक्य नीट ऐका पोपटराव, माणसाला आत्मा पवित्र मिळाला पण शरीर मात्र अपवित्रतेचं भुगत आहे. बरं का, म्हणजे दोन बैल असतील, योग कायम तू सांडतो आणि योग कायम सरळ चालवतो. आता आपण काय करतो, ती जो सांडतो ना त्याची एकट्यावर कार्यक्रम नाही करीत, आपण दोघांचा कार्यक्रम करतो. त्याच्या आईला काय खरं नाही माऊ, मला येऊनच ते वडावडी चालली, वडावडी नाही चालत, एकच वडीतोय, दुसरा सरळ चालवतोय. मग आपण काय करतो, याच्यावरती पर्याय शोधितो, आपण जोडीच बदलून टाकतो. बरोबर का, कारण बऱ्याच वेळा व्यवस्थेमध्ये ही सदोष प्रणाली निर्माण होते. आता हे लय वाक्य जडजड झाले, जाऊ दे, एवढं खोलात नको झालं, सोप्यात सोपं सांगतो तुम्हाला की ही भगवद्गीतेमधली चिंतनाची बाजू सांगितली. काय की कुलीनता, शालीनता मलिनतेकडे परिवर्तित होते. कुलक्षये प्रणश्यंती कुलधर्मा सनातना धर्मे नष्टे कुलम कृष्णम अधर्म अभिभावात ऊत. अधर्माला ऊत येतो. कुणी कसंही असं फुटलेल्या पोळाचं, जसं पोळा भरताना लोक म्हणतात हा मानाचा बैल आहे, मग हा पाटलाचा, मग तो पाटलाचा पहिला पुढे यायचा, मग दुसरा आता बैलात काय मानपान, बैलाला मान कळला कधी, मान बैलाच्या मालकाला कळला, पण त्याच्यावर भांडणं व्हायचे, वाद व्हायचे. पण हे कुठपर्यंत, पोळा भरूच तर, आणि पोळा एकदा फुटला कोणाचा बैल कुठं गेला कोणी पाहिला का, पहिला कोणाचा बाहेर पडला, काहीच नाही, पोळा फुटला. तसा हा धर्माचा पोळा कुठपर्यंत, हे वर्णभेद कुठपर्यंत, भरेपर्यंत. पण फुटायला काय याचा मर्यादा आहे, काही फुटायला काहीच माहित नाही कोण कसं झालं काय कसं झालं. तशी व्यवस्था, ही भरण्याची जी व्यवस्था आहे ना धर्म परंपरेमधली, ही व्यवस्था संपूर्णपणे कर्म आणि गुणाच्या अनुषंगाने निर्माण झालेली व्यवस्था आहे. पुन्हा वाक्य सांगतो, धर्माची व्यवस्था, तिथं नारायणाला बसवलं, इथं आम्हाला बसवलं, तिथं तुम्हाला बसवलं, तिथं त्यांना बसवलं. ही व्यवस्था कशाने केली, गुण आणि कर्माने केली. कशाने केली, गुण आणि कर्माने. दुर्दैवाने आम्ही ती जातीत परिवर्तित केली. बघा भगवद्गीतेमध्येच कृष्ण सांगतो, नीट ऐकून घ्या, चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभागशः अव्यक्तम कर्तारम अहम. म्हणजे या चिंतनामध्ये काय सांगितलं की हे 4 वर्ण मी तयार केले. असं कोण म्हणतो, भगवंत म्हणतो. भगवंत का, देव काय म्हणतो, हे 4 आहेत ना तुकडे, हे 4 तुकडे मी तयार केले. क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4. आपण नाही का पद भरताना एखादा MA BEd असतो, शिपाई म्हणून लागवतो, पर्याय नाही, आता काय करणार, MA BEd मस्त हेडमास्टरची लायकी आहे, पण काय करतो रे भाऊ, काय नाही, शिपाई म्हणून जॉईन झालो. का बरं जॉईन झाला, दुसरी नोकरीच भेटाना म्हणून जॉईन झालो. म्हणजे उच्च शिक्षित माणूस क्षुद्र नोकरीच्या कामाला लागतो. का लागतो, पर्याय नाही म्हणून लागतो. नीट व्यवस्था लक्षात घ्या. तुम्हाला वाटतं का त्याला समाधान राहील, नाही. तो म्हणतो अहो हेडमास्टरला काहीच अक्कल नाही, मी एवढं शिकलो, एवढं झालं, मला काय करावं लागतं आहे, वर्ग झाडून घ्यावा लागतो. मग तो झाडून घेतो का, तो म्हणतो आपली नोकरी करायची, 2 रुपये वर्षाला मिळायला पाहिजेत. मग तोही त्याच्या पद्धतीने काम करतो. मग ती व्यवस्था टिकते का, मोडते. मग काय, ह्यो त्याच्यावर रुबाब करतो, तो त्याच्यावर रुबाब करतो. ह्यो म्हणतो तू किती शिकला, तुझ्यापेक्षा मी जास्त शिकलो, तू तरी एका विषयात बेड केलं, मी तर 2 विषयात. मग यांच्यात काय होतो, संवाद राहत नाही. काय परिवर्तित होतो, वादात परिवर्तित होतो. त्याच्यापेक्षा MA BEd MAd PhD झालेल्या प्रत्येक माणसाला त्याच्या लायकीप्रमाणे नोकरी मिळाली आणि शिक्षणाचा अभाव असणाऱ्याला त्याच्या लायकीप्रमाणे नोकरी मिळाली. व्यवस्था कशी चालते, सरळ चालते. बघा सरळ व्यवस्था चालते. 3 चाकाची डुगडुगी असेल तर सगळ्यात भक्कम कोणतं चाक पाहिजे, पुढचं चाक पाहिजे. नाही तर पुढचं चाकाला गेटर असायचा आणि मागचे 2 चाकं नवीन असायचे. ती काय करीन, डुगडुगी. शेवटी तिला काय म्हणतात, डुगडुगीच म्हणतात ना. मग तिच्यात काय होईल, अजून डुगडुग करायला लागेल ना ती. मग ही व्यवस्था समाजाची अशीच आहे. या 4 वर्णामध्ये परिवर्तित झालेला समाज देवाने गुण आणि कर्माने केला. भाऊ तुझ्यामध्ये बुद्धी आहे ना आणि तुझ्यामध्ये समर्पण आहे ना, मग तू या कुळातला, तू या वर्णातला. तुझ्यामध्ये बुद्धी कमी आहे पण सामर्थ्य आहे ना, आणि तुला जरा थोडा स्वतःची विवेकता नाहीये, मग तू या वर्णाचं काम कर. ही तिची परंपरा होती. पण दुर्दैवाने आपण हळूहळू संघटनात्मक, आता बघा का, ही पण एक सगळ्यात मोठी चूक आहे.
संघटनात्मक, संघटना ही समान विचारांची, समान गुणाची, समान विषयांची आणि समान कर्मांची असेल तरच ती धर्माला मान्य आहे. संघ शक्ती कलियुगे. बरोबर का? आता हे वाक्य तुम्ही कुठं ऐकलं? संघ म्हणजे तिकडचा ना काढू आमचा. संघ शक्ती कलियुगे. कलियुगामध्ये संघट शक्तीला किंमत आहे, पण काय त्याची संस्थापना, त्यांची संरचना आणि त्याची व्यवस्था ही एका विषयाला धरून असली पाहिजे. तसा माझी विद्यार्थी संघटना आमच्या हिंगणगावची कशी आहे? जे आमच्या शाळेमध्ये माझी विद्यार्थी म्हणजे त्या काळात विद्यार्थी म्हणून शिकले ते सर्व काय झाले? पात्र झाले. मग त्यांचं शिक्षण किती झालं, त्यांनी कितवीतून शाळा सोडली, पुढं किती शिकले याच्यावरती किंमत नाही. त्यांची स्थापना कशी झाली संघाची? त्या जे इथे होते, प्रवेशित होते, त्यांनी प्रवेश घेतला, ते सगळे त्याला पात्र झाले. मग ही पात्रता आणि अपात्रता याच्यावरती पुढे विषय बदलत गेले. बऱ्याचशा संघटनेमध्ये पुढे विषयांतर होत गेले आणि मग त्या संघटनेचं कर्तव्य मूळ विषयापासून भरकटत गेलं. तसं ज्या वर्णव्यवस्थेचं आहे, ही वर्णव्यवस्था सुरू झाली त्यावेळेस ती गुणकर्माने चालली. पुढे ती आपल्या समाजामध्ये एका वेगळ्या वळणावर गेली आणि तिथून पुढे खरं तर या धर्म परंपरेमध्ये सगळ्यात मोठे धोके निर्माण झाले. म्हणजे ज्याला बुद्धी नाही त्याला सुद्धा त्या वर्णात घातलं गेलं आणि जो बुद्धिवान आहे त्याला सुद्धा इकडे ढकललं गेलं. मग याच्यातून ही व्यवस्था कोलमडीला आली. आजचे विषय 3च आहेत आपले, की स्त्री ही शक्ती आहे, परंतु त्या शक्तीला तिच्या जीवनातल्या मर्यादा समजणं आवश्यक आहे. कारण पुरुष आणि स्त्री या दोनपैकी स्त्री शक्तीलाच आपल्याकडे कुळाची आदी माया, आदी शक्ती असं म्हटलं जातं. म्हणून तर धर्म परंपरेमध्ये देवांची मतदार यादी वाचताना 1 नंबरला नाव मातृदेवो भव, मग 2 नंबरला पितृदेवो भव, 3 नंबरला आचार्य देवो भव, मग 4 नंबरला दुसरे तिसरे देव काढले जातात. कोणती पूजा मांडली, कुठेही पूजा करा, सत्यनारायणाची करा, अभिषेकाची करा, साखरपुड्याची करा, लग्नाची पूजा, नाही तर दहाव्याची पूजा कोणती मांडली तरी ज्या ठिकाणी नाव घेताना देवांची यादी वाचली जाते. बरोबर का? त्या यादीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा गणपतीचं नाव घेतलं जातं, त्यानंतर आईचं, बापाचं, गुरुजनांचं आणि मग शेवटी ग्रामदैवतांचं नाव. कुळदेवतानंतर रामदेवता. म्हणजे लक्षात घ्या, आता हे तुम्हाला कदाचित आपण प्रत्येक वेळेस मोठमोठे साखरपुडे करतो, मोठमोठे लग्नविधी करतो, मोठमोठ्या पूजा करतो, मोठमोठे यज्ञ करतो, पण सगळं केलं तरी याची जी परंपरा आहे ती याच्यासाठी आहे की तुम्हाला कुठेही गेलात, कोणत्याही धर्मकार्यामध्ये असाल तर तुमच्या आईची आठवण पहिल्यांदा यायला पाहिजे. दुसऱ्यांदा तुम्हाला 2 नंबरला बापाची आठवण यायला पाहिजे. 3 नंबरला तुमच्या गुरुजनांची आठवण यायला पाहिजे. आणि मग तिथून पुढे हे उरलेले जेवढे आहेत ना, बघा त्याच्यावरती आता काय थोडं त्याच्यातलं असल्यामुळं तुम्हाला सांगतो. कुठली पूजा मांडली की 4 वाक्य वापरतात. श्री गणेशाय नमः, श्री आचम्यम प्रणयम कृत्वा म्हणा गणाधिपते नमः, इष्टदेवताभ्यो नमः. बरोबर का? आई बाप झाल्यानंतर इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, आदित्यादी नवग्रह देवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, ब्राह्मणोभ्यो नमः. आता हे ब्राह्मण म्हणजे ब्राह्मणाच्याच पाया पडावं असं नाही, ब्राह्मणाचं कार्य करणारा जो कोणी असतो. ब्राह्मणाचं कार्य काय? बुद्धी, पण समर्पण. बुद्धी ती जर ती अर्थव्यवस्थेमध्ये परिवर्तित होणारी असेल तर त्याला ब्राह्मण म्हणत नाही. का मी IT इंजिनियर आहे, मी डॉक्टर आहे, महिन्याला 5 लाख कमीतो, मग मी ब्राह्मण नाही. मी डॉक्टर आहे पण मी झोपडीत राहतो आणि माझ्या झोपडीत मालात राहणारा माणूस येतो, याला म्हणतात ब्राह्मण. बरोबर? आता एक जर कळालं तरच पुढे बोला, नाही तर याच्यावर विषयांतर करू नका. ब्राह्मण त्याला म्हणतात की जो त्याग करतो पण बुद्धीचा वापर समाजाच्या कल्याणासाठी करतो, तो ब्राह्मण. दाखवा बोटावर मध्ये इतकं एक सुद्धा भेटायचं नाही. आजच्या तारखेला ही व्यवस्था सगळी
सब पैसे के भाई. सगळ्यांकडे एकच व्यवस्था झाली आहे. आपल्या बुद्धीचा वापर पैसे कमवण्यासाठी कसा करता येईल यासाठी परिवर्तित झालेल्या माणसाला ब्राह्मण म्हणत नाही, याला वैश्य म्हणतात. काय म्हणतात? वैश्य. वैश्य म्हणजे व्यापारी. सगळा व्यापार, सगळं विकायला, फार आईबापाला गेला ऐकायला तरी सोडणार नाही, याला म्हणतात वैश्य. वैश्य म्हणतात. आणि क्षत्रिय कोणाला म्हणतात? जो आपल्या सामर्थ्याचा वापर, बघा बरं इथे पण नीट ऐकून घ्या, नाही तर बुक्ती एखादच सांगू नका. आपल्या सामर्थ्याचा वापर समाजाच्या संरक्षणासाठी करतो, त्या वेळ प्रसंगी आपलं स्वतःचं संरक्षण न करता आपला जीव धोक्यात घालतो, त्याला क्षत्रिय असं म्हणतात. हा काही कुलोत्पन्न विषय नाहीये. जी व्यक्ती आपलं सामर्थ्य, आपलं शौर्य, सामर्थ्य म्हणजे शौर्य, आपल्यामध्ये जी शूरता आहे, आपल्यामध्ये जी वीरता आहे, ती वीरता दुबलांच्या अबलांच्या संरक्षणासाठी वापरताना कदाचित आपल्या स्वतःच्या जीवाला बेतलं तरी समर्पण करताना कधीही आकुंचन करत नाही, त्याला क्षत्रिय म्हणतात. आणि जो आपलं शौर्य, आपली शक्ती, आपली वीरता, आपलं सामर्थ्य, आपल्यामध्ये असणारी ताकद ही स्वार्थासाठी वापरतो, त्याला शूद्र असं म्हणतात. आणि या दोन व्याख्या जर पाहिल्या तर या व्यवस्थेमध्ये एकही ब्राह्मण नाही, एकही क्षत्रिय नाही. आपण सगळे एक तर वैश्य आहोत, नाही तर शूद्र आहोत. बस याच्या पलीकडे आपल्याला दुसरी पात्रता नाही. तरी परंतु आपण याच्यातून जाण्याचा प्रयत्न करतोय. हे आपल्यासाठी धर्माविरुद्ध जाणारं कर्म आहे. धर्म अविरुद्धेषु. आता या तत्वाला धरून शेवटी दोन महत्वाचे निर्णय सांगतो. हा कुलक्षय सर्वात धोकेदायक का होऊ लागला? कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातना धर्मे नष्टे कुलम कृष्णम अधर्म अभिभावात उत. अधर्म अभिभावात कृष्ण प्रदूषयन्ति कुलस्त्रिया. हे ध्वनी प्रदूषण, पाणी प्रदूषण, जल प्रदूषण, हे समाजाचं प्रदूषण, इथून जी सुरुवात होत नाही, याची सुरुवात स्त्री प्रदूषणापासूनच होते. लक्षात ठेवा. स्त्री प्रदूषण हा सगळ्यात मोठा धोका आहे. एक वेळ पुरुष जातीचा विषय धर्मामध्ये ग्राह्य धरलेला असेल, पुरुष जातीचा विषय धर्मामध्ये ग्राह्य धरलेला असेल, म्हणून तर आपल्या धर्माच्या परंपरेतला गुरुजी सर एक विषय सांगतो. दर आषाढ महिन्यामध्ये आमच्या धर्मामध्ये असणाऱ्या सर्व कुलशालीन स्त्रिया की जी खानदान मोठ्या घरामध्ये तिला दिलंय आणि कुलीन स्त्री आहे, चारित्र्य संपन्न व्यवस्था आहे, पतिव्रता आहे, सती सावित्री आहे, अशा स्त्रियांनी एक कर्म सांगितलेलं आहे. अशा स्त्रियांनी देवदासी म्हणून ज्या काम करतात त्यांना घरी बोलवून त्यांची पूजा करायची असते आणि पूजा करून त्यांचं दर्शन घ्यायचं असतं. आता हे काय बरं तुम्ही सांगा. आता देवदासी म्हणजे काय? बरोबर, याचाही अर्थ नीट, नाही तर लोकांना वाटायची देवदासी भेटायची कुठं. देवदासी म्हणजे जी आपल्या संसार व्यवस्थेमध्ये पती पत्नी व्यवहाराच्या पलीकडे जी समाजासाठी आपल्या स्त्रीत्वाचा समाजाभिमुख वापर करते, तिला आपल्याकडे देवदासी म्हणतात. या देवदासीची व्यवस्था समाजात का आली? ही धर्ममान्य व्यवस्था आहे. हे असं नाही की बाबा कुठेतरी चुकीच्या पद्धतीने धर्म काढला आणि काही नाही. तर ही व्यवस्था करण्याचा उद्देश आपली कुटुंब व्यवस्था सुरक्षित राहावी. जसं मिलिटरीमध्ये 4 लोक कामाला जातात, आम्ही नगरला गावात काम करतो, संध्याकाळी आमची बायको आणि आम्ही एकत्र राहतो. असं आयुष्यभर आम्ही आत्तापर्यंत जीवनातला कोणताच दिवस आमचा असा स्वतंत्र गेला नाही. परंतु आमच्या संरक्षण दलामध्ये जी मुलं काम करतात त्यांचं लग्न जरी झालं, बघा बरं का, आता हा विषय सुद्धा फार गंभीर आहे, याच्यावरती फार बारीक चिंतनाची गरज आहे. तो मुलगा वर्षातून 1 महिना त्याच्या संसारामध्ये असतो आणि वर्षातले 11 महिने तो मुलगा आणि त्याची बायको या संसारामध्ये विभक्त पद्धतीमध्ये असतात. आता हा कोणता संसार सुखाचा मार्ग असू शकतो? एवढंच काय, आमच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा नवरा परभणीमध्ये काम करतो,
बायको जालन्यात काम करते, नगरमध्ये काम करते, पुण्यात काम करते. दोघांच्या व्यवस्थेमध्ये त्यांचा विवाह त्यांच्या नोकरीच्या धरून, त्यांचं शिक्षण धरून, त्यांचे प्रवाह धरून केला जातो. आणि संसार कसा चाललेला असतो, याच्यातलं जे संसार सुख आहे ते कसं असतं, हिला दिवाळीला 8 दिवस सुट्टी असते, त्याला 8 दिवस दिवाळीला सुट्टी असते. आणि दिवाळीला आपल्या कार्यक्रमांची यादी ठरलेली असते. मामाकडे 1 दिवस जायचे, काकाकडे 1 दिवस जायचे. बघा, नीट ऐकून घ्या. आता याच्यावर जर तुम्हाला अभ्यास करायचा नसेल तर या समाजाचा फुटलेला पोळा कुणीच जागेवर आणू शकत नाही. याच्यावर बारीक चिंतन करण्याची गरजच आहे. आणि म्हणून ही चिंतनीय बाब समाजाला समजून सांगण्यासाठी या महाभारताचा हा दाखला की जो युद्धाच्या आधी प्रश्नार्थक दृष्टीने अर्जुनाने सांगितला की या अधर्माची सुरुवात कुठून होणार आहे, या अधर्माची सुरुवात या युद्धानंतर होणार आहे. आणि कृष्ण काय सांगायचा, युद्धानंतर अधर्म संपणार आहे आणि धर्म संस्थापना होणार आहे. बरोबर, कृष्ण सांगायचा. असं कसं सांगायचं, तो त्याच्या भाषेत सांगायचा, अर्जुनाच्या भाषेत पटायचा. आणि मग श्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायन्ते वर्णसंकराः. आता हा विषय थोडा समजून घ्या. वर्णसंकर, संकरित हा शब्द आपल्याकडे इंग्लिशमध्ये समजतो आपला. हायब्रिड ज्वारी, हायब्रिड गहू, हायब्रिड गाय, हायब्रिड प्राणी, हे हायब्रिडायझेशन म्हणले खेचर आलं. आपण काय म्हणतो, हे हायब्रिड झालं, संकरित. तसं माणसामध्ये संकर शब्द बरोबर का, हा वर्णसंकरासाठी वापरला गेला. वर्णसंकर. आता वर्णसंकर हा शब्द सुद्धा फार महत्वाचा आहे. याच्यावर जर तुम्हाला लक्ष देता आलं नाही तर तुमचे संसारातले सुख आपोआप हिरावून घेतले जातील आणि दुःखाला सुख म्हणावं लागेल. एका कवीने एका धार्मिक कवितेमध्ये एक चिंतन सांगितलंय की जे आमच्या जीवनात आम्हाला लागू पडतं. भोगले जे दुःख त्यास सुख म्हणावे लागले, एवढे मी भोगले की मज हसावे लागले. ठेविले आजन्म डोळे माझे मी कोरडे, दुजांच्या आसवांनी मज भिजावे लागले. गवसला नाहीच चेहरा मजला माझा कधी, मी कसा होतो हे मलाही आठवावे लागले. दिले वचनास केव्हा तरी जीवनात एकदा, अखेरीस राख रांगोळी समाजा मज गुणगुणावे लागले. आता हे जरा समजून घेता आलं नाही तर ह्या समाज व्यवस्थेचा सगळ्यात अंतिम विषय ठरेल. मुलगा कलेक्टर आहे, सुनई अधिकारी आहे आणि यांचा बाप खानावळीत खातो. का बरं खातो खानावळीत? ते म्हणले मग कलेक्टर आहे हो, आणि मग त्याला वेळच नाही, ते माझ्याशी काही बोलत नाही. आणि तो म्हणतो मग तुला एक बाई लावून देतो कामाला आणि एक गडी ठेवतो झाडायला आणि मग तू तिथं राहा. सगळं सुख आहे पण पुत्र संवादाचं सुख नाही. पुत्र संवादाचं सुख नाही. 2 मुलं आहेत, दोन्ही मुलांचं व्यवस्थित चाललंय पण बाप एकच आहे ना दोघांचा. आता याची तर वाटणी करता येणार नाही. 2 वाट्याला 2 वावरं गेले, 2 वाट्याला 2 बंगले गेले, 2 वाट्याला 2 जनावरं गेले. बापाचं काय करायचं? मग आईबाप दोघं जिवंत असतील तर कदाचित म्हणता येतं बा तुम्ही ते धाकट्याकडे राहा, मी थोरल्याकडे राहते. परत यांचा जोडा, म्हणायला ही सावित्री आहे, म्हणायला ही सावष्णी आहे. का बरं? 5 वर्ष झाले नवरा थोरल्याकडे राहतो, बायको धाकट्याकडे राहते. मग यांचं काय झालं? यांचा आपोआपच काय झाला? विभक्तता झाली ना यांची. विभक्तता या शब्दाचा अर्थ काय? म्हणजे घटस्फोट या शब्दाचा अर्थ काय होतो? घट म्हणजे काय? हा घट, हे काय? घट आहे. घट म्हणजे शरीर आणि स्फोट म्हणजे काय की याच्यात ती विभक्तता, याला म्हणतात घटस्फोट, घटपट. आता याच्यावर काय जास्त ते तत्वज्ञानाची भाषा इतक्या खोल जात नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ना, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसा करी, दावी रूप मज गोपिका रमणा, ठेवू दे चरणावरी माथा, पाहिनी श्रीमुख देणी आलिंगन, जेने लिंबलोन उतरीन, पुसता सांगेन हितगुज मग, बैठोनी निवांत सुख गोष्टी, तो का म्हणे यासी न लावे उशीर, माझे अभ्यंतर जाणून या. मग या विषयाला धरून
सुदैवाने भविष्य काळामध्ये या समाजाच्या रचनेमध्ये एखादा पथदर्शी प्रकल्प आपल्याला करता येईल का याचं मी रोज चिंतन करत असतो. तर सुदैवाने काय एक गोष्ट आपली एक आहे, समजा हिंगणगाव, जखणगाव आणि हमीदपूर या 3 गावामध्ये व्यवस्था स्वतंत्र आहे. तुमच्या गावचा तलाठी वेगळा, आमच्या गावचा वेगळा, तुमच्या गावचा ग्रामसेवक वेगळा, आमच्या गावचा ग्रामसेवक वेगळा, तुमच्या गावची शिक्षण व्यवस्था वेगळी, आमच्या गावची शिक्षण व्यवस्था वेगळी. पण आपल्या 3 गावामध्ये एक व्यवस्था मात्र अजूनही समान आहे, ती म्हणजे आरोग्य व्यवस्था. आपल्या 3ही गावं मिळून एकच दवाखाना आहे आणि 3ही गावं मिळून एकच आरोग्य कर्मचारी आहेत, 3ही गावं मिळून एकच आरोग्य उपकेंद्र आहे. मग तर किमान 3घात 1 काहीतरी आहे ना आपलं, मग त्याच्यावर आपण एकत्र काम करायला काय हरकत आहे. त्या व्यवस्थेतून आपल्याला आता बघा या ऑक्टोबर महिन्यापासून तर मार्चपर्यंत या आरोग्य कर्मचाऱ्यांना काय सांगितलंय, त्यांना सांगितलंय की तुम्ही TBची सर्वे करा. TB कोणालाच नाही, त्या बायांना इतका जाम करून टाकलंय. मला रोज सकाळ संध्याकाळ 5-50 आरोग्य कर्मचारी भेटते. डॉक्टर साहेब अहो काम होतं का, TBचा पेशंट असेल तर द्या ना. आता म्हणलं कोणाला बरं TB करता आता बघा बरं का, सर्वे सरकार बी असं का आडवी काम करतं ना. ज्या कामावर काम करावं त्याच्यावर काहीच नाही. कुष्ठरोगाचा सर्वे, आता कोणाला कुष्ठरोग दिसला तुम्हाला नाही, पण त्याच्यावरती शासकीय यंत्रणेमध्ये लाखो रुपये खर्च करून दर वर्षातून एकदा कुष्ठरोगाचा सर्वे. आता कुष्ठरोगच कोणाला नाही, यांना त्वचारोग विचारा. मग लय लोकांना त्वचारोग आहे, सगळ्या गावाला त्वचारोग आहे, याच्यावर सर्वे करायचं नाही. लोकांना काय सर्दी आहे, सर्दीवर अभ्यास करायचा नाही आणि औषधं काय आणून ठेवायचे, गर्भनिरोधक गोळ्या इतक्या लाखांनी ठेवायच्या की परत त्याचं आणि परत रजिस्टर का वाटलं नाही. आता कोणाला देता बळच, त्यांना इतका जाम करून टाकलाय की पगार बंद वाटा नको ते वाटीत बसले आणि जे पाहिजे त्याच्यावर काम नाही. तर आपण किमान या 3 गावात, 3ही गावची आपली विचारधारा एक आहे, 3ही गावचे सामाजिक राजकीय व्यवस्था समान आहे. मग आपण एक निर्णय की आपल्या उपकेंद्राच्या अंतर्गत सुदैवाने एक कर्मचारी झावरेबाई आपल्या मॅडम आहेत, त्या पण आपल्या एका विचाराला धरून चांगल्या प्रामाणिक काम करतात आणि त्यांना जोडीदार आमच्या दरंदाल्याची सुनबाई आमच्याच गावची पोरगी ठेवली, जेणेकरून म्हणलं कसं आहे निवड करताना अशी करावं का 2-3 गाव खुश होईल. आणि मग नेमकं ती त्या व्यवस्थेमध्ये आली आणि त्याच्या जोडीला आपल्या असणाऱ्या आमच्या सगळ्या आशा, लाडक्या आशा सगळ्या, मग या सगळ्यांचा मिळून तो व्यवस्थेचा भाग जर आपला समान असेल तर आपल्याला इथून पुढे सर्वे करावे लागतील की 18 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या लग्न न झालेल्या मुलींची यादी आपल्याकडे तयार असली पाहिजे. 21 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या पण लग्न न झालेल्या मुलांची यादी आपल्याकडे तयार असली पाहिजे. 21 वर्ष पुढे गेलेलं लग्न झालेलं पण विभक्त राहणाऱ्या नवऱ्या बायकोंची यादी आपल्याकडे असली पाहिजे, तरच आपली आरोग्य व्यवस्था सुदृढ राहील. नाहीतर ही व्यवस्था एवढी सोपी नाही. तुमचे आमचे सगळ्यांचे आत्मे पवित्र आहेत पण शरीर मात्र पापी आहे. हे सांगितलं कुणी? शरीरे जायते नित्या वांछाम नृणाम चतुर्विधा बुभुक्षाच पिपासा सुषुप्ता सुरत स्पृहा. आता हे 4 वाक्य फार म्हणता येईल बरं का. हे शरीर रोज जसे आमची संघटना मागणी करते ना, पगार वाढवा, काम बंद आंदोलन करा, हे सगळं करते ना, तसं हे शरीर उठल्याबरोबर 4 डिमांड प्रत्येकाला बरं का. तुमचं शरीर तुम्हाला, माझं शरीर मला, याचं शरीर याला, असं समजू नका. भावना याला नाहीत, भावना प्रत्येकाला आहेत. भावना मुंगीला आहेत, मांगो किडेला आहेत, भावना छोट्या छोट्या वनस्पतीच्या तृणाला आहेत, गवताला भावना आहेत. कदाचित आपल्याला या गोष्टीवरती अभ्यास कमी पडतोय. गवतं सुद्धा सुकतात, फक्त भावनेच्या प्रकारामध्ये गवतं सुद्धा सुकतात. ज्यांच्या घरातले माणसं जातात त्यांचे प्राणी सुद्धा सुटकी अवस्थेमध्ये दिसतात, त्यांच्या घरातले गोठे सुद्धा उदासीन वाटतात. ज्यांच्या घरात दिवाळी असते त्यांच्या घरातल्या गाया सुद्धा प्रसन्न दिसतात. ज्यांच्या घरामध्ये उत्सव असतो त्यांचे कुत्रे सुद्धा एकदम आनंदामध्ये उड्या मारत असतात. हे का सांगतो मी तुम्हाला? कारण भावना हाच धर्माचा पाया आहे. मग 4 गोष्टी शरीर मागतं. शरीराला भूक लागते, आत्म्याला भूक लागत नाही. तहान शरीराला लागते, आत्म्याचा विषय नाही. झोप शरीराला येते, आत्मा झोपत नसतो. आणि वासना या शब्दात सगळा हे समाजाचं जे पेपरला येणारं चित्र आहे ना, हे असं घडलं तसं घडलं, हे चित्र रंगून शेवटी तिथं येतं ना, हे सगळं वासनेतून घडणाऱ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून वासनेवर विजय मिळवायचा असेल तर व्यवस्थेमध्ये आम्हाला कुठेतरी त्याची चौकट तयार करावी लागेल. अविवाहित मुला मुलींची आपल्याकडे व्यवस्था असली पाहिजे
आणि मग त्या विवाह संस्थेमध्ये आमच्या कारभाऱ्यांनी लक्ष घातलं पाहिजे की सगळ्यात पहिली प्रायोरिटी, सगळ्यात पहिलं प्राधान्य आमच्या गावातल्या अविवाहित मुलींचे विवाह करण्यासाठी नव्हे, तर आमच्या गावातल्या अविवाहित मुलांचे लग्न करण्यासाठी आपल्याला द्यावी लागेल. तर आम्हाला आमच्या गावातली सुख, आनंद आणि आपल्या गावातली प्रसन्नता टिकून ठेवता येईल. कारण हे बा, याच्यामध्ये फार मोठं तत्व दडलेलं आहे. तुकडोजी महाराज म्हणतात, दुसऱ्याचे सुख पाहून जळणे, दुसऱ्याचे दुःख पाहून हसणे, दुसऱ्याचे संकट पाहून पळणे, ऐसेच झाले जनी. समाजामध्ये हा समाज सर्वांना सुखी ठेव, सर्वांना आनंदात ठेव, सर्वांचं कल्याण कर असं का म्हणतो? अनेक ठिकाणी असं का लिहिलं? सर्वांना सुखी ठेव, सर्वांना कर. सर्वांचे लग्न झाले तर त्या गावात सुख नांदल, दोघांचे झाले आणि दोघांचे नाही झाले तर ज्यांचे झाले नाही यांना काही सोपं समजू नका. ज्या घरात धाकट्याचं लग्न झालं आणि थोरल्याचं राहिलं त्या घरातली व्यवस्था अत्यंत दयनीय असते. बघा, याच्यावरती फार बारीक अभ्यास करा. ज्याच्या धाकट्या पुरीचं लग्न केलं गेलं आणि थोरली बिगर लग्नाची ठेवली, येणारा प्रत्येक पाहुणा हजार शंका घेतो. अरे काय भानगडी, काय भानगड नाही म्हणले, जमून आलं गेलं, नाही नाही नको, आम्ही नंतर सांगतो. इतका कॅप्टन दादा, इतका विषय गंभीर आहे, याला आपण इतकं सौम्य घेतो की आपण फक्त आपलं भागवतो एवढ्यापुरता विचार करू नये. हा सार्वजनिक विचार आहे, ही नाव आहे. या नावेला एकाने जरी भोग पाडलं तर अख्खी नाव उलटणार आहे आणि आपण सगळे या नावेतून डोहात पडणार आहोत. हा डोह आम्हाला थांबवायचा असेल तर प्रत्येकाच्या संसाराचा, प्रत्येकाच्या सामाजिक जीवनाचा, प्रत्येकाच्या वयाचा, त्या वयानुरूप असणाऱ्या धर्माचा विचार करणं आवश्यक आहे. वयाच्या 21 पर्यंत ब्रह्मचर्य अवस्थेला धर्मानेही मान्यता दिली असेल, समाजानेही मान्यता दिली असेल, पण 21च्या पुढे वय गेलेला माणूस ब्रह्मचारी व्यवस्थेमध्ये समाजात जगणं एवढं सोपं राहिलं नाही. दुर्वास ऋषी सारख्या तपस्वी माणसाला सुद्धा या व्यवस्थेमध्ये सुट्टी मिळाली नाही, तर आमच्यासारख्या धर्माबाबतीमध्ये, तपाबाबतीमध्ये असणाऱ्या अज्ञानी आणि दूर असणाऱ्या समाज व्यवस्थेला ही गोष्ट झेपण्याजोगी नाही. आणि म्हणून या प्रवचनामध्ये या मातेला शेवटचा निरोप देताना, या मातृशक्तीला प्रणाम करताना, या मातृशक्तीचा आदर म्हणून या समाजाने नेहमी श्री दाक्षिण्य जितकं महत्त्वाचं आहे तितकंच श्रीशील महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. श्री दाक्षिण्य आपण म्हणतो ना, तर हे शब्द कुठेतरी एखाद्या कवितेत, एखाद्या निबंधात फार शोभून दिसतात ना. श्री दाक्षिण्य, दाक्षिण्य म्हणजे काय? सौंदर्य हे स्त्रीचा गुण आहे. पुरुष सुंदर असला पाहिजे असं नाही. लग्नात नटावं कुणी, बयानी नटावं. आता आजकाल गडीत नटायला लागले ज्यादा, त्याला तर कोण काय करू शकत नाही. गड्यांनी नटावं नाही, गड्यांमध्ये सामर्थ्य असतं, स्त्रियांमध्ये सौंदर्य असतं, आणि सौंदर्य आणि सामर्थ्य यांचा मिलाप म्हणजे लग्न. आता आमच्याकडे कधी कधी उलटच घडतं. आमच्याकडे पुरुष सुंदर असला पाहिजे असा विचार करून लग्न जमवणाऱ्या माणसाला सुंदर दिसणारा पुरुष संसारात कधीच समाधान आणि सुखाकडे घेऊन जाऊ शकत नाही. आता तर याच्यावर लय बारीक अभ्यास तुम्हाला ग्रंथातला सांगावा लागेल. कारण आमच्याकडे लग्न झाल्यानंतर ऋतुशांती नावाचा धर्मविधी असतो. आता ज्यांना कोणाला करायचं असेल की माझ्या मुलाच्या किंवा माझ्या मुलीच्या लग्नात डॉक्टर साहेब मला ते सगळे विधी करायचे की जे धर्माने केलेत, 22 दिवस विधी चालतात लग्नाचे. ऋतुशांती करावी लागते, गर्भाधान संस्कार करावा लागतो. या संस्काराचा विषय जसं आपल्या वावरात जिठुळीला जर पेरायचं असेल तर उन्हाळ खळा घालावा लागतो. आता हे तर कळलं ना तुम्हाला थोडक्यात. तसं जर तुमच्या कुळात तुम्हाला जर संतान जन्माला घालायचे असेल तर तुम्हाला या सगळ्या परंपरेला घेऊन जावं लागेल. त्यावेळेस तुमच्या कुळात जन्माला येणारा निरोगी पुत्र किंवा कन्या सात्विक अवस्थेला जाईल. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही.
आता आमचा मुलगा हुशार निघाला, आमचा मुलगा पैलवान निघाला, याच्यापेक्षा आमचे मुलं मुली सात्विक जन्माला आले. हे सात्विक जन्माला कधी येतात? जेव्हा आपण सत्व परीक्षेला सामोर जातो. मग आमची सत्व परीक्षा कुठपासून चालू होते? वधू निरीक्षण वधू परीक्षण पासून, वर निरीक्षण वर परीक्षणापासून. तर त्या संसारामध्ये 16व्या दिवशी ज्या वेळेस त्यांचा संस्कार हा त्या लक्ष्मीपूजनाने 16व्या दिवशी सत्यनारायणाच्या पुथेने ज्यावेळेस पूर्ण होतो, त्यावेळेस त्यांच्या संसारात निर्माण होणारी संतान ही सात्विक जन्माला येते. सात्विक जन्माला यायला पाहिजे ना, सात्विक. जसं आमच्या वावरात कहाणी उगती, म्हणले ना सगळे कण चांगले पण ही कहाणी आली. मग ती कहाणी काय येते? ती कहाणी कोणी पेरलेली असते का? नाही. पण ती कहाणी येऊ नये म्हणून जसे आपण प्रयत्न करतो, तसं आमच्या संसारात सुद्धा आमची पुत्र आणि कन्या सात्विक स्वभावाची, सात्विक वृत्तीची. कारण जन्मतः जो स्वभाव असतो तो बदलता येत नाही. नास्ती औषधम परम स्वभावम. स्वभावाला औषध नाही. लय तापड माणूस आहे ना, त्याला तेवढ्या पुरता गार करता येतो. त्याचा तापडपणा मरूच तर त्याला टाईम आला का तो बरोबर औषध धरतो. टाईम आला का लगेच एखादा भांडकुदळे तुम्ही कुठेही ज्ञान काही करा, तो त्याचा गुणधर्म दाखवल्याशिवाय राहणार नाही. एखादा शांत आहे आणि त्याला म्हणले ती बायकोले चल ना भांडायला, ते म्हणतो तू जा भाऊ, आपल्याच्याने होणार नाही. चांगले संसार, पण त्यांच्याकडे ती ताकद नसते. भांडणाला सुद्धा ताकद लागते. एवढं सोपं समजता का तुम्ही? काही काही चांगले गडी थरथर थरथर कापत आहेत. बायामध्ये चल मी येते पुढं, आणि मग बाया पाहिली का समोर हो ही आली का भांडकुदळ. म्हणजे त्याला सुद्धा गुणधर्म लागतो. लक्षात ठेवा, अर्थ शब्दाचा नीट लक्षात घ्या. आणि मग आम्हाला हे कळत नाही. आम्ही सगळ्या संस्काराचं रूपांतर सोपस्कारात केलं. कशात केलं? सोपस्कार. चला भाऊ ह्याला 10 घातला, काकाळा शिवला, कावळ्या टाळी वाजवली. कावळा नाही, हा सपिंड दान आहे. हे दानाचं काय पाहिजे? सपिंड दान आहे. आता सपिंड आणि निर्पिंड याच्यातला फरक लक्षात घ्या. 7 दिवसाच्या आधी जो 10वा विधी केला जातो त्याला निर्पिंड म्हणतात, निर्पिंड. आणि 7 दिवसानंतर केलं जातं त्याला सपिंड म्हणतात. श्राद्धाचे 2 प्रकार आहेत, पुराण श्राद्ध, नवश्राद्ध. पुराण श्राद्धाचे 5 प्रकार आहेत, नवश्राद्धाचे 3 प्रकार आहेत. याच्यावरती सुद्धा आम्हाला अभ्यासच नाही. आम्हाला हे माहीतच नाही की शेवटी शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. मग हे काय आहेत? ह्या सुंबे परिवारात उरलेले कोण आहेत? ती फळं आहेत. पण ही फळं शुद्ध बीजापोटी निर्माण झालेली आहेत. म्हणून त्या बीजाचं हा अंतिम संस्कार आपण जो केला, या मातेचा संस्कार केल्यानंतर परोक्ष जीवनाचा मार्ग आमच्या धर्मामध्ये दिलेली सगळ्यात मोठी ताकद आहे. माणसं जिवंत माणसाला घाबरत नाही, पण माणूस गेल्यानंतर जे चित्र उभं केलं गेलं, कशामध्ये केलं? गरुड पुराणामध्ये केलं गेलं, अनेक उपनिषदामध्ये केलं गेलं की माणूस गेल्यानंतर त्याच्या पाप पुण्याचा हिशोब काय सांगितलाय आणि त्याच्या कोणत्या पापाला काय शिक्षा दिली जाते, त्याच्या कोणत्या पुण्याला काय फळ दिलं जातं, हे ज्याच्या घरात वाचन झालं तो माणूस पाप करायला घाबरू शकतो. यावर विश्वास ठेवून ही पुराण शास्त्र लिहिली गेली. यावर विश्वास ठेवून या कथा लिहिल्या गेल्या की माणसाला उपदेश करताना वाईटाची भीती आणि चांगल्याला प्रेरणा देण्याचं काम धर्मामध्ये केलं गेलं. म्हणून हा दशक्रिया विधी आज आमच्या या हिंगणगावमध्ये हा सुंबे परिवार, त्यांचा नातू खरं तर एक शालीन मुलगा बघा बरं का, एक किती म्हणजे मुलांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांच्याबरोबर काम करताना त्या मुलांमध्ये असणारी शालीनता, त्यांच्यामध्ये असणारी एक नम्रता, त्यांच्यामध्ये असणारा इतरांविषयीचा आदरभाव, ही खरी त्या मुलांच्या असणाऱ्या सामाजिक सहजीवनाची पावती असते. एखादा माणूस चांगला की वाईट हे त्याच्या कुटुंबाच्या पैशावर अवलंबून नाही, त्याच्या बंगल्यावर अवलंबून नाही. लोक म्हणतात अवले मोठा आहे, पण काय खरं आहे? भांगार आहे, भांगार. हे भांगार शब्द कुठून आला? त्याच्या वागण्यावरच झाला. आणि एखादा माणूस फार गरीब आहे, त्याच्याकडे पैसा नाही आहे, 2 वेळेचं वांद आहे, राजा माणूस आहे. राजा काय होते? भीक मागवते, पण राजा दिलदार माणूस आहे. अशा मनातून त्याचा अरे निष्पाप आहे. चित्त जैसे गंगाजळ, बघा बरं का, चित्त जैसे गंगाजळ, तो का म्हणे जाती तापे दर्शने विश्रांती.
असा शुद्ध चित्ताचा विचार ज्या तरुणांमध्ये असतो, त्यापैकी यांचा नातू आमचा मित्र बरेच दिवस ग्रामपंचायतच्या व्यवस्थेमध्ये काम करताना अनेक वेळा त्याचा अनुभव आला. खूप चांगला विचारधारा असणारा मुलगा, म्हणजे सोज्वळ. आता सोज्वळ उज्वळ हे आता काय झालंय, हे शब्द फक्त पुस्तकात, कवितेत, ग्रंथात एवढ्या पुरते. व्यवहारात काय येऊन द्या बस, कसा असेल ये न के न प्रकार ये न, फक्त माल येऊ द्या, याच्या पलीकडे दुसरा विषय डोक्यात नाही. तुकाराम महाराज म्हणायचे,